नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आज ठाण्याला आलेलो आहे. तर इथं रेमंडचं ॲक्झिबिशन भरलेलं आहे, कार्स ॲक्झिबिशन, रेमंड 100 ऑटो फेस्टिवल त्याला म्हणतात. तर आता हे कार्स कलेक्शन आहेत. तिथं खूप विंटेज कार आहेत, किती भारी भारी कार्स आहेत तुम्ही बघू शकता. आणि हे कार्स कसे मेंटेन ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता. गाईज ही कार तर तुम्हाला माहितीच आहे. ह्या कारचे हे जे हेडलाईट आहेत ते असे ऑटोमॅटिक बंद चालू होतात. आणि ही आपली मॅक्लेरन GT सगळ्यात फास्ट कार, 2 सीटर कार आहे. खूप क्राऊड होता. कसं मी शूट केलं, फक्त कार्स बघायला भेटलं. विंटेज कार्स. आणि मी आणि अभिषेक आलो आहे बघा. विंटेज कार बघितलं जा की मित्रांनो बघू शकता. हिचं इंजिन किती बाहेर आहे. या कारला बघितल्यानं फास्ट अँड फ्युरीची आठवण येते. आणि हे आपली अग्निशमन दल म्हणजे फायर ब्रिगेड. पण ही आपल्या देशातली नाही, ही जुन्या जमान्यातली आहे, बाहेर देशातलीच हे आहे, ट्रक आहे. तर ही वाचवण्याचं काम करायची पहिल्याच्या काळात. आणि पुढे बघू शकता हॅमर वगैरे आहेत. कसले कसला लपडा आहे बघा. थांबा दाखवतो. बघ कसा लपडा आहे. नुसता गाड्यांचा लपडा. तुम्ही अशा गाड्या बघितल्या असतील, विंटेज आहेत. पण नुसता लपडा, गाड्यांचा लपडा. मर्सिडीज मेबॅक आहे, त्याची आलावी बघा. मेबॅक म्हणजे मी पाटी. आणि हा रेमंडचा आहे काय ॲक्झिबिशन. आता तुम्हाला मर्सिडीज दाखवतो मेबॅक. डिक्लेअरिंग बघितले आम्ही. कसला फोटो काढलाय असं वाटतंय गुगलवर वॉलपेपर घेतलाय. कारण की माझी फोटोग्राफी चांगली आहे ना. आता अजून या साईडला दाखवतो. जाम नुसती गर्दी आहे बघा. इकडं खतरनाक आहे. तर काय निसान आणि या निसानच्या गाड्यात त्या साईडला टोयोटाची किंग MK4 पहिल्याच्या सेगमेंटची. हिचं इंजन किती पण खोललं तरी फरक नव्हता पडत. टर्बो चार्जर वगैरे लागायचा पहिल्याच्या काळात. टोयोटामधली किंग खूप खतरनाक गाडी आहे. नाव गाजलेलं आहे तिचं. कसला मोठा आहे. हा तुम्हाला दाखवतो. टार्झन पिक्चरमध्ये भांडणं चालती ना, टार्झनची नाही हिची चालती नाही. हां हे बघा, हिची हेडलाईट टार्झनने फोडल्या त्या मागून. याच त्या गावात कसली मर्सिडीज आहे. ही पण मजबूत केले बघा. पकडलं. आता बाहेर आलो आम्ही. बाहेरचा दाखवतो दृश्यांत. बघा रपांडा. झापूक झुपूक कार्यक्रम. झापूक झुपूक कार्यक्रम. आतमध्ये नुसती जागाच जागा आहे. मर्सिडीज इथली सगळ्यात लक्झरी गाडी. येतो 4 वाजता. ती होंडा सिटी आहे. होंडा सिटी आहे. होंडा सिविक आहे का सिटी आहे काय माहिती. सिविकच असतं. सिटी तर बघा पहिल्याची पोर्शा. आणि स्कूबी डुबीमध्ये पहिला ही वोल्क्सवॅगनची कार होती. जुन्या जमान्यातली थार जीप. तिला आता थार झाली. फॉर्डचं कलेक्शन ही बघा कसली मोठी आहे. आता तुम्हाला दाखवतो लॅम्बोर्गिनी आहे. बाप, लॅम्बोर्गिनी नुसतं किंग ऑफ द किंग माझ्या ब्लॉगमध्ये बघा. ऑन रॉंग कार्स नुसतं लॅम्बोर्गिनी आहे. कत्ती गाडी. माझी या गाडीची चावी कुठे आहे. काही या सगळ्या गाड्या आमच्या आहेत. फक्त गाडीची आमची चावी हरवली म्हणून त्या इथं त्या इन्शुरन्समध्ये जप्त केल्यात आमच्या गाड्या.
त्या लॅम्बोर्गिनी कया हान पक्क्या हान हे ॲडव्हर्टाईज करतात आमच्या गाडीमध्ये इंजिन ऑइल टाक यांचं इंजिन ऑइल घेतात का मोटरचं घेतात चैन लूप मी वापरतो ना म्हणून बघा वॉल्वो ओमेचं टायर मग इथं दाखवतो तुझ्या आधी नुसतं मर्सिडीज या आम्ही फक्त गाड्या गेममध्ये बघितल्या का निसान GTR या ज्या मॅक्लेरिन गाड्या आहेत फक्त मॅक्लेरिन GT याच्यामध्ये फक्त 2च माणसं बसतात तिसऱ्याला एंट्री नाही हो इथं काय आहे तर काय ही जी गाडी इथं गर्दी काय कारण की ही गाडी 7 सेकंडमध्ये 250च्या स्पीडला जाते तुला कोणती आवडली मला ब्लॅक वाली आवडली आवडली पण कारभार भारी आहे बघ गाडी बघा गाडी आणि ही आहे जी वॅगनर नाही जी वॅगन निकाला ना बघा कसा फोटो काढतोय बघा मागच्या फोटो काढतोय तर मागच्या बघतोय असा कार्यक्रम आहे त्यांचा ॲडजस्ट बघा कसलं आहे मला याच्यामधून डायरेक्ट 2च सीटर मला 2 पण जास्त पलती या गाड्या कोणाच्या आहेत एवढ्या या गाड्या आमच्याच आहेत पण चावी हरवल्या खूप मस्ती केली आम्ही तिकडे पण इथे बघा मस्टँगचं कलेक्शन इकडे नुसतं मस्टँग आता लॅम्बो घेतली त्यांनी पण आणि लेफ्ट साईडला आहे पोरशाचं कलेक्शन तर हा ब्लू कलर खूप लांबून ॲट्रॅक्टिव्ह आकर्षित करणार कलर मराठीत बघायला लॅम्बोर्गिनी बघा मागून कशी दिसते आणि हा सिनेमॅटिक मी शूट करायचा प्रयत्न करतो स्टेबिलिटी ही गाड्या काढत होते का माहिती काय झालं दुसरीकडे चाललं तर गाईज तर तुम्ही गाणी बघितलं असेल तांबडी चांबडी चमकते उन्हात आता दाखवतो चांबडी कशी चमकते हे बघा लाका लेका हे बघा तांबडी कावासाकीची ZX-10 ही गाडी आपल्याला रोडवर बघायला भेटते तशी ZX-10 पण H2 पुढे आहे तुम्ही दाखवतो H2 पण नाही बघायला हे BMW RR सुझुकीची पण आहे हे तर इंडियन आहे आपल्याच आहेत H2 कडेच आहे मग आता तुम्हाला H2 बघू दिसते का तांबडी चमकवतो उन्हात हे बघा तर गाईज ही H2 गाडी आहे H2 RX ते ती ट्रॅक बाईक आहे आणि H2 ही 35 लाखाला बाईक आणि ही R1 दोघी टॉप लेवलच्या गाड्या 300-350 स्पीड आहे त्यांना काहीच कलेक्शन बघा बाईकचं कलेक्शन बघा आणि पुढे जाऊन हार्डली डेव्हिडसनच्या पण गाड्या आहेत टर्बोचार्ज इंजिनवाली बाईक येते बघा गाईज किती कलेक्शन भारी आहे जुन्या गाड्यात ही नवीन आहे ठाण्यात पहिल्यांदा बॅटमॅन आला दाखवतो त्याची गाडी आहे आमच्याकडं बॅटमॅन आला पण गाडी ठेवून गेला त्याच्यात बॅटमॅन बसतो ना उडतो काही या साईडला विंटू कलेक्शन म्हणजे विंटेज कार बघा तर विंटेज कारमध्ये सगळ्या रोल्स रॉयलच्या गाड्या गाईज या जुन्या जमान्यातल्या सगळ्यात स्टार्टिंगला रोल्स रॉयल जेव्हा बनलेली ती पण गाडी आहे पुढे तुम्हाला बघायला भेटेल
तर या राजा महाराजे लोक वापरायचे पहिल्याच्या काळी. तर या खूप कॉस्टली गाड्या आहेत. तर ह्याची प्राईज आपण गेस्ट पण नाही करू शकत. खूप महागात गाड्या आहेत. रोल्स रॉयल तर तुम्हाला माहितीच आहे किती मोठी कंपनी आहे. टायरचा टायर स्टेपनी असे ठेवतात. स्टेपनी म्हणून बघा ना चांगली चांगली. एवढ्या गाड्या बघितल्या तर मला प्राऊड फील नाही झालं. पण एकच गाडी बघून मला प्राऊड फील वाटते. कुठली? अभिषेक भारतातली किंग मारुती सुझुकी. ही ब्लॉग घाईघाईतला ब्लॉग आहे कारण की मला आता जॉबवर जायचं. तर हा ब्लॉग आता इथंच संपवतो. या सर्व जय हिंद, जय महाराष्ट्र. या सर्व गाड्यांमध्ये आम्ही फक्त रिअलमी पॉर्श मस्टँग आणि मेबॅक बघितली. बाकी सगळ्या रिअल. आमच्या गावात आहे ना अवंतिका आहे DC. आला. चला बाय बाय.